आता आपण स्वतःचं स्टॅकचं इम्प्लिमेंटेशन बघू. ओके, स्टॅकचं इम्प्लिमेंटेशन बघू. आपण स्वतःची एक स्टॅक क्लास ऑलरेडी डिक्लेअर करून ठेवली आहे. ओके, जर आपण आपली क्लास ऑलरेडी डिक्लेअर करून ठेवली, आता आपण फर्स्ट काय करू, सोपं एक इम्प्लिमेंटेशन बघू. ज्या 3 ऑपरेशन असतील, पुश, पॉप आणि पिक. ओके, आणि आपण फक्त इंटिजर ऍक्सेप्ट करू, इंटिजरचा स्टॅक. आपण काही एवढं कस्टम इम्प्लिमेंटेशन करू नये की आपण स्ट्रिंग, एम्प्लॉई वगैरे काही असं हँडल करू नये. आपण फक्त इंटिजर हँडल करू. ओके, फॉर द सेक ऑफ सिम्प्लिसिटी. तर आपण काय करणार आहे, इंटिजर हँडल करणार आहे. तर स्टॅक जी क्लास आहे जावाची, ती एक ॲरे लिस्ट यूज करते, राईट. बिहाइंड द सीन ॲरे लिस्ट यूज करते स्टॅकचं बिहेवियर अचीव्ह करण्यासाठी. तर आपण ॲरे यूज करू, राईट. आपल्याला काही फ्लेक्झिबल स्टॅक नाही पाहिजे की आपण म्हणजे तो इन्क्रीमेंट होत राहील. आपल्याला एक फिक्स साईज स्टॅक बनवायचा आहे. फिक्स साईज जर असं तर आपण ॲरे यूज करू शकतो, राईट. तर आपण इंटिजर स्टोर करणार आहोत, राईट. म्हणून आपण इंटिजरचा एक ॲरे डिक्लेअर करू. Okay? त्याला नाव देऊ आपलं स्टॅक. ओके, ते इंटिजरचा ॲरे झाला. आपल्याला एक लागेल टॉप. टॉप नेहमी कुठं पॉईंट करतो, स्टॅकच्या टॉपच्या एलिमेंटला. ओके, तो असेल -1, राईट. -1, कारण की स्टॅकमध्ये एक जेव्हा पण काही राहत नाही तेव्हा स्टॅक -1ला पॉईंट करतो. आपल्याला एक कन्स्ट्रक्टर लागेल. तो कन्स्ट्रक्टर काय करेल, आपण विचारू, जो पण आपली क्लास यूज करेल त्याला विचारू आपण की स्टॅकची साईज किती पाहिजे. ओके, आपण एकदम म्हणजे आपण काय कन्स्ट्रेंट वाला स्टॅक बनवतो की तुम्हाला साईज द्यावी लागेल, नाही तर आम्ही पुढे जाऊ शकत नाही. तर इंट साईज आणि मग तो ॲरे आपण इनिशियलाइज. अरे आज काय होतंय, आपण तो ॲरे इनिशियलाइज करू. स्टॅक इक्वल टू न्यू इंटिजर ॲरे आणि ही साईज त्याला देऊन टाकू. ओके, हा झाला ॲरे तुमचा इनिशियलाइज. तर जी साईज देणार तेवढ्याचा आपण स्टॅक बनवू. तर आपले कुठले कुठले ऑपरेशन आहे, पीक, पिक, पुश, पॉप. तर आपण पहिले पुश बघू. पुश काय करतं, एलिमेंट फक्त स्टॅक वर जाऊन टाकतं. ओके, म्हणजे प्लेटवर प्लेट, आपण प्लेटचं एक्झाम्पल बघितलं त्यात आपण काय करू, प्लेटवर एक प्लेट ठेवणं. तर एलिमेंट ठेवतोय तर आणि रिटर्न काही करत नाही, म्हणून आपण काय ही मेथड काय रिटर्न करणार, वॉइड पब्लिक वॉइड पुश. आता एलिमेंट टाकायचा आहे आपल्याला स्टॅक मध्ये, तर तो एक इनपुट घेतला पाहिजे या फंक्शनने. इंट एलिमेंट म्हणू आपण. ओके, आणि आता आपल्याला काय करायचं आहे, आता ॲरे कुठं पॉईंट करतोय आपला. आता ॲरे बघा, हा टॉप कुठे गेलं ते एक्झाम्पल. ठीक आहे, ती इमेज काय झालं फॉर सम रिझन. अच्छा, हे वर्क करत नाही. ठीक आहे, तरी तुम्हाला दिसत जर असेल तर तुम्ही बघा. टॉप -1ला पॉईंट करतो, ह्याला ॲरे समजलं होतं आपण. टॉप -1ला पॉईंट करतो, जसं आपण एलिमेंट टाकणार टॉप वरती वरती जात जाणार. ओके, आणि जिथं टॉप आहे तिथं आपण एलिमेंट टाकतोय. तर आपल्याला पुश ऑपरेशन आलं की आपण काय करू, टॉप ला वरती सरकवू आणि तिथं एलिमेंट टाकू. ओके, कारण की फॉर एक्झाम्पल आता -1 आहे तर आपल्याला समजतं एमटी आहे, मग आपण टॉपला 0ला आणू आणि तिथं एलिमेंट टाकू. पण ऑलरेडी जर एलिमेंट असला तर आपल्याला त्याच्यावरती ठेवायचे, राईट. त्याच्यावरती ठेवायचं आहे, म्हणून आपण टॉपला पहिले काय करतो, वरती घेऊन जातो आणि वरती घेऊन जाऊन मग त्या इंडेक्सवर एलिमेंट ठेवतो. ओके, तर आता आपल्या केसमध्ये काय फिक्स साईज स्टॅक आहे, तर आपल्याला हे पण चेक करायचं की तो साईजच्या पुढे गेला नाही पाहिजे. लेट्स 10 एलिमेंट आहे आणि तुम्ही 11 तुमचे स्टॅक मध्ये ऑलरेडी 10 एलिमेंट आहे आणि तुम्ही 11 एलिमेंट पुश करायला गेले तर आपल्याला एरर येईल, राईट. कारण की आपल्या ॲरे मध्ये जागाच नाही आहे तेवढी. तर आपल्याला ते पण चेक करावं लागेल. तर आपण काय चेक करू, इफ टॉप टॉप जर टॉप ऑलरेडी साईजच्या इक्वल झालाय किंवा जास्त झालाय तर त्याला आपण पुश करू देणार नाही. ओके, तर इथे काय करू आपण, इफ टॉप इक्वल इक्वल टू आणि साईज कुठे आपली ॲरेची साईज स्टॅक डॉट लेंथ. आता ॲरे मध्ये लेंथ आहे. ओके, ग्रेटर दॅन इक्वल टू पण चेक केलं तरी चालेल. ओके, जर टॉप ऑलरेडी लेंथच्या इक्वल आहे तर आपल्याला काय करायचं आहे, आपण पुश करू शकत नाही. आपण प्रिंट करून देऊ, कांट पुश स्टॅक इज ऑलरेडी फुल. सिस्टम डॉट आउट. आपण काय सांगू इथं, मेसेज
स्टॅक इज ऑलरेडी फुल. ओके. आणि जर स्टॅक तुमचा टॉप जो आहे तो जर म्हणजे साईज जी आहे त्याच्या खाली, राईट, म्हणजे तुमचा स्टॅक फुल भरलेला नाही, त्यात अजून जागा आहे, तर आपण काय करू मग, आपण पहिले टॉपला इन्क्रीमेंट करू, टॉप प्लस प्लस, राईट, जे आपण बघितलं टॉपला वरती न्यायचा आणि त्या जिथं टॉप पॉईंट करतो तिथं आपल्याला एलिमेंट इन्सर्ट करायचं आहे, तिथं इन्सर्ट करायचं आहे. तर आपण स्टॅक ऑफ टॉप इक्वल टू एलिमेंट. ओके. जे आपण पिक्चर मध्ये बघितलं आपण तेच इम्प्लिमेंट केलं. टॉपला वरती न्यायचा आणि तिथं एलिमेंट पुश करून द्यायचा. आता पॉप ऑपरेशन बघू. पब्लिक, आता आता बघा, पुशच्या वेळेस आपण काय काळजी घेतली, जर ऑलरेडी ॲरे फुल आहे तर आपण त्यात टाकू शकत नाही. तर पॉपच्या वेळेस काय काळजी घ्यावी लागेल, की ऑलरेडी जर स्टॅक एम्प्टी आहे तर आपण अजून एम्प्टी स्टॅक मधून आपण काय पॉप करू शकतो, राईट, त्यात जर एलिमेंटच नाही तर आपण काहीच पॉप करू शकणार नाही. तर तुम्हाला ती काळजी घ्यायची. जर तुमच्या स्टॅक मध्ये काहीच नाही आहे तर तुम्हाला त्याला मेसेज रिटर्न करा किंवा एरर रिटर्न करा की स्टॅक इज ऑलरेडी एम्प्टी. ओके. बट पॉप ऑपरेशन नेहमी काय रिटर्न करतं, एलिमेंट रिटर्न करतं. बट जर काहीच नाही तर मेसेज रिटर्न करतं. पॉप इंट. आणि आपल्याला ह्या मेथड मधून काय रिटर्न करायचं आहे, जो एलिमेंट टॉपला आहे तो रिटर्न करायचा आहे. आणि जर लिस्ट एम्प्टी तर आपण मेसेज प्रिंट करतोय आणि त्याला आपण -1 रिटर्न करू. ओके, -1, -1, हा ठीक आहे, -1 रिटर्न करू. हम्म. तर -1 किंवा कुठलीही निगेटिव्ह व्हॅल्यू. ओके. आपल्याला काय करायचं आहे, पॉप करायचं, राईट. तर आपण नेहमी काय करतो, पॉपच्या वेळेस टॉपचा एलिमेंट काढतो. तर काय करायचं आहे, टॉपचा एलिमेंट कसं रिट्रीव्ह करणार आपण, इंट टॉप एलिमेंट असं म्हणतो मी, इक्वल टू स्टॅक ऑफ टॉप, राईट, स्टॅक ऑफ टॉप, पब्लिक इंट पॉप. अजून रिटर्न केला नाही म्हणून हे रडत आहे कंपायलर. ओके. आणि मी ह्याला जर रिटर्न केलं, ओके, बट बट आपल्याला कंडिशन काय चेक करायची, जर तो ऑलरेडी एम्प्टी तर आपण काहीच आपण रिटर्न करू शकत नाही, राईट. तर आपण काय चेक करू, आणि हे कंडिशन हँडल करायच्या पहिले आपल्याला चेक करायचं की टॉप ऑलरेडी -1ला पॉईंट करत नाहीये. ओके. कारण की काय होतं, सगळ्यात शेवटचा एलिमेंट काय असेल आपला 0th इंडेक्स होता, त्याच्या खाली जर टॉप केला तर आपल्याला माहिती की आपली लिस्ट एम्प्टी. तर आपल्याला चेक करायचं आहे, इफ टॉप इज, सॉरी, टॉप इज लेस दॅन इक्वल टू 0, देन, सॉरी, लेस दॅन इक्वल टू नाही, लेस दॅन पाहिजे, कारण की 0th एलिमेंटचा इंडेक्स पण, इंडेक्सवरचा एलिमेंट पण आपण रिट्रीव्ह करू शकतो. इफ टॉप इज लेस दॅन 0, देन आपल्याला काय करायचं आहे, दोन गोष्टी करायच्या आहे. एक म्हणजे रिटर्न -1. लेट्स से आपण फक्त पॉझिटिव्ह इंटिजरचा स्टॅक बिल्ड करतो. ओके. सिस्टम डॉट आउट डॉट स्टॅक इज एम्प्टी. ओके. ओके. जर ऑलरेडी स्टॅक -1ला पॉईंट करतो तर आपण काय म्हणू, स्टॅक इज एम्प्टी. जर नाही तर आपण काय करू, तो टॉपचा एलिमेंट रिटर्न रिटर्न करू आणि आपण टॉपला एक इंडेक्स खाली घेऊ. ओके. जे आपण इमेज मध्ये बघितलं की टॉपचा एलिमेंट रिटर्न करा आणि टॉपला जे टॉपचा जो पॉइंटर आहे त्याला खाली घ्यायचं, कारण की नेक्स्ट जर पॉप ऑपरेशन आलं तर तो त्याच्या खालचा एलिमेंट दिला पाहिजे. ओके. टॉप मायनस मायनस केला आणि रिटर्न टॉप एलिमेंट केला. ओके. तर हे झालं पॉप ऑपरेशन. आणि पिकने काय करायचं, पिक काय करतंय, पिक फक्त टॉपचा एलिमेंट रिट्रीव्ह करतोय. पिक आणि रिटर्न हे करायचं आहे फक्त आपल्याला टॉपचा एलिमेंट, रिटर्न. अरे अजून एक झालं. ठीक आहे. ही झाली आपली क्लास. तर आपण ह्याला इम्प्लिमेंट करू. ओके. नाही, आता आपण काय करू, आपलं अवर स्टॅक आहे ना, अवर स्टॅक वाला एक्झाम्पल घेऊ आपण. अवर स्टॅक फक्त इंटिजर एक्सेप्ट करतो म्हणून हे स्ट्रिंग वगैरे देऊन काही फायदा नाही. ओके. अवर स्टॅक फक्त, आणि अवर स्टॅक काय करतो, साईज घेतो की आपल्याला किती एलिमेंट स्टोअर करू शकतो आपण स्टॅक मध्ये. तर आपण लेट्स से 5 एलिमेंट स्टोअर करू.
आता आपण जे पुश ऑपरेशन केलंय ते फक्त इंटिजर ऍक्सेप्ट करेल. जसे आपण 1 टाकला आणि 2 टाकला. ओके. आता इज एम्प्टी मेथड आपण इम्प्लिमेंट केली नाही, पण ती आपण करून घेऊ, म्हणजे आपला हा वाईल लूप आपल्याला यूज करता येईल. तर इज एम्प्टी मेथड कॉपी करतो. आता खूप वेळ झाला ट्युटोरियलला म्हणून मी पण कॉपी पेस्ट करतो. इज एम्प्टी. ओके. इज एम्प्टी कसं चेक करणार आपण? टॉपच्या इंडेक्सवरून. जर टॉप ऑलरेडी -1 ला पॉईंट करतो तर इज एम्प्टी काय रिटर्न करेल? ट्रू रिटर्न करेल. तर इफ जर तुमचा टॉप 0च्या खाली गेलाय, ओके, जर तुमचा टॉप 0च्या खाली गेलाय तर रिटर्न करायचं ट्रू. ओके. एल्स मी रिटर्न करा फॉल्स. आणि ही मेथड काय करते? बुलियन रिटर्न करते. ओके. टॉप जर 0 इंडेक्सच्या खाली म्हणजे आपल्या लिस्टमध्ये एलिमेंटनी रिटर्न ट्रू करू, आणि जर हे इफ फेल्स होतं तर मग आपण खाली जाऊन काय करतोय? फॉल्स रिटर्न करतोय. ओके. आपण परत आपल्या टेस्ट क्लासमध्ये घेऊन जाऊ. इज एम्प्टी आम्ही आत्ताच इम्प्लिमेंट केली. काय त्रास आहे बाबा? हो, स्पेलिंग चुकलं वाटतं. इज एम्प्टी झालं इथे. ओके. इथला एरर गेला. साईज आमच्याकडे नाहीये म्हणून आम्ही हे काढून टाकतो. ओके. 1 2 3 टाकून देऊ आपण. आता काय त्याने प्रिंट केलं पाहिजे? 3 2 1 चाललं पाहिजे पहिले एररला, तर अजून एरर सॉल्व्ह करू आपण. बघा 3 2 1 झालं, म्हणजे आपला स्टॅक चालतोय. आपण आपला एज केसेस टेस्ट करून घेऊ, की जर आपण एलिमेंट 5पेक्षा जास्त एलिमेंट पुश करायला तर काय होईल? 4. तर आपण आपला स्टॅक किती? 5 एलिमेंट ऍक्सेप्ट करतो, राईट? तर आपण 6 टाकल्यावर तो मेसेज आला पाहिजे एररला. की कुठे आला एरर? अवर स्टॅक डॉट 20 एज केस हँडल झाले नाही. अवर स्टॅक डॉट 20. आता बघा, इफ टॉप इज ग्रेटर दॅन इक्वल टू लेंथ, तर काय झालं इथं? स्टॅक डॉट लेंथ, राईट? ओके. तर आपल्याकडून 2 चुका झालेल्या आहेत. पहिली चूक म्हणजे काय? आपण जरी मेसेज प्रिंट केला तरी आपण खाली जाऊन काय करतोय? प्लस प्लस करतोय आणि स्टॅकला एलिमेंट असाइन करतोय. तर लेट्स से स्टॅक ऑलरेडी फुल आहे, तुमचा टॉप पॉईंट करतोय 5th इंडेक्सला, पण आपल्या याच्यात किती इंडेक्स आहे? 0 1 2 3 4. 5th इंडेक्सला पॉईंट करतोय. आपण मेसेज प्रिंट केला, बट तरी पण टॉप प्लस प्लस करतोय, तिथं 5th इंडेक्सला जातोय आणि तिथे एलिमेंट असाइन करायचा प्रयत्न करतोय. ते करण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे आपल्याला तो एरर आला, कारण की आपला ॲरे इंडेक्स ऑफ टॉप बाउंड आलाय. तो इंडेक्स एक्झिस्ट करत नाही, कारण की आपल्या याच्यात 5 एलिमेंट सुरू करू शकतो. तर आपल्याला फर्स्ट म्हणजे इथं रिटर्न करावं लागेल. आणि सेकंड, आपला जो इफ कंडिशन आहे ते चुकलेली आहे. इफ कंडिशन मध्ये आपण लास्ट इंडेक्सला जरी पॉईंट करत असला तरी आपण काय होईल? लेट्स से 4th इंडेक्सला पॉईंट करतोय. 4th इंडेक्सला पॉईंट करतोय, बट 4th इंडेक्स म्हणजे तुमचं 4 झाला. सॉरी, साईज जर 5 आहे तर लास्ट इंडेक्स काय तुमचा 4th, राईट? तर तुमचा टॉप टॉप जर 5th आहे, ओके, जर टॉप 5th आहे तरच ही कंडिशन ट्रू होईल, राईट? स्टॅक डॉट लेंथ काय 5 आहे, तर टॉप तुमचा 5 वर आहे तरच ही कंडिशन ट्रू होईल. ओके. आणि तरच तो रिटर्न होईल. तर आपण जेव्हा तो लास्ट इंडेक्सवर आहे, ओके, लास्ट इंडेक्सवर आहे म्हणजे त्याच्यावरती एक पण एलिमेंट आपण ठेवू शकत नाही. मग लास्ट इंडेक्स काय तुमचा 4th, तर मग इथं काय पाहिजे? -1. लास्ट इंडेक्सवर असला तर त्याच्यावरती तो जाऊ शकत नाही, म्हणून इथं -1 पाहिजे. ओके. तर मी हे टेस्ट केलंय म्हणून नंतर तुम्हाला ह्या ज्या चुक्या झाल्या त्या पॉईंट आउट करून सांगतोय. ओके. आता आपण परत टेस्ट करू ह्याला. आता बघा, मी 6वा जेव्हा एलिमेंट पुश करेल तेव्हा स्टॅक इज ऑलरेडी फुल, राईट? जर बघा रिट्रीव्ह कसं झालं, कोणत्या फॅशन मध्ये झालं? 5 4 3 2 1. आणि हे मेसेज पहिले का आला? कारण की आपण हे 5 एलिमेंट पुश केले, 6वा पुश करायला गेलो तेव्हा आपल्याला एरर आला, स्टॅक इज ऑलरेडी फुल. ओके. तर अशा प्रकारे आपण स्टॅक इम्प्लिमेंट केलाय. आणि आता आपला स्टॅक फक्त इंटिजर ऍक्सेप्ट करतोय. ह्याला जर जेनेरिक बनवायचं आहे तर आपण ते पण ट्राय करून बघू. ओके. जेनेरिक पण आपण ट्राय करून बघू.
तर जेनेरिक म्हणजे काय, तो कुठलाही आता इंटिजर ऍक्सेप्ट करतो तो नंतर त्याने कुठलाही ऍक्सेप्ट केलं पाहिजे. तर फॉर एक्झाम्पल इथं आपण जेनेरिक साठी टी यूज करू. इथं पण टीचा ॲरे डिक्लेअर करू. ओके, इथं पण आपला इंट नाही येता, इथं टीचा ॲरे येईल. ओके, नाही, टीचा ॲरे नाही, ॲरेसाठी सिंटॅक्स वेगळा आहे. सॉरी सॉरी, जेनेरिकचा ॲरे आपण डिक्लेअर करू शकत नाही, म्हणून आपल्याला काय करावं लागेल, ॲरे लिस्ट यूज करावं लागेल. ओके, ॲरे लिस्ट यूज करावं लागेल. तर ॲरे लिस्ट ऑफ टाईप टी, ऑफ टाईप टी. ओके, ह्याला इम्पोर्ट करतो. ट्युटोरियल खूप मोठं होतं, पण जर तुम्हाला जेनरिक्स मध्ये इंटरेस्ट आहे तर तुम्ही बघू शकता. अदरवाईज स्टॅकचं इम्प्लिमेंटेशन आपलं झालं आहे ऑलरेडी. त्याला आपण काय करू, न्यू ॲरे लिस्ट, आणि ही क्लास आहे, हिचा ऑब्जेक्ट बनवावा लागेल आपल्याला. ओके, ॲरे लिस्ट ऑफ टाईप टी. हां, आता कुठे कुठे चेंजेस लागतील, एलिमेंट पण तुमचा टाईप मग टीचा असेल. ओके, कारण की आपण ज्या टाईपची लिस्ट बनवली त्या टाईपचा तो एलिमेंट ऍक्सेप्ट करेल. इथं ॲरे लिस्ट येते, ॲरे लिस्टवर साईज मेथड असते, लेंथ नसते. ओके, आणि इथं मग आता ऍड मेथड असेल, सॉरी सेट मेथड ऍड असेल आय गेस, ऍड. आणि आपल्याला त्या इंडेक्सवर जाऊन ऍड करायचं आहे, टॉप कॉमा इंडेक्स टॉप कॉमा एलिमेंट. ओके, आणि मग पॉप म्हणजे पॉप कसं रिटर्न करेल, जो एलिमेंट रिटर्न करेल तो पण टाईप टी असेल. आणि तुमचा स्टॅक डॉट रिमूव्ह ॲट इंडेक्स टी. ओके, त्या इंडेक्सवरचा एलिमेंट रिमूव्ह करायचा आपल्याला. आणि रिटर्न काय करायचं आहे, टॉप एलिमेंट रिटर्न टाईप पण टी केला पाहिजे. पीक मध्ये पण तुमचं टी पाहिजे. ओके, आणि पीक साठी आपल्याला टॉपचा एलिमेंट पाहिजे, तर स्टॅक डॉट गेट टॉप. ओके, ओके, हा, अजून काय करू शकतो आपण, हा, जर तो एलिमेंट, हा, या केसमध्ये आपण -1 रिटर्न करू शकत नाही, कारण की आपल्याला टाईप माहिती नाही काय येणार आहे. तर आपण रिटर्न जो एलिमेंट पुश करण्याचा प्रयत्न करतो तोच आपण रिटर्न करू. तो रिटर्न करू शकत नाही आपण, राईट, तो रिटर्न करू शकत नाही. तर आपण काय रिटर्न केलं पाहिजे, रिटर्न नल करू आपण. ओके, रिटर्न नल करू. ओके, तर आता ही झाली एक जेनेरिक स्टॅक क्लास. आता आपण टेस्ट करून बघू परत. अवर स्टॅक आता स्ट्रिंग पण एक्सेप्ट करू शकते. ओके, स्ट्रिंग पण एक्सेप्ट करू शकते. साईज आपण तेच ठेवू. ओके, लेट्स से 5 एलिमेंट एक्सेप्ट करतो तो. नंतर हे स्टॅक साईजचं साईजचं कन्स्टेंट आपण काढून टाकू. आता आपल्याला पुश करायचे आहेत, त्याचे 2 एलिमेंट पुश करून टाकू पहिले. हा झाला मायक्रॉस, हा झाला हार्वी स्पेक्टर. ओके, आणि बघू आता हे चालतं का नाही. स्टॅक इज ऑलरेडी फुल. कुठं झाला प्रॉब्लेम, चेक करावं लागेल आपल्याला. ते आपल्या स्टॅक क्लासमध्ये आलोय आपण. ओके, एक प्रॉब्लेम हा आहे की आपली जी साईज आहे ती साईज ग्रो होते. ओके, फॉर एक्झाम्पल असं नाही की आपण ॲरेच्या केसमध्ये कसं असतं, जसं आपण साईज दिलं तसं, जसे 5 साईज दिले तर तो 5 इंडेक्सचा एक ॲरे क्रिएट करून टाकतो की त्या 5 एलिमेंट तुम्ही ऍड नाही केले तरी पण तो 5 ते जे ब्लॉक आहे ते अलोकेट करून ठेवतो. म्हणून आपल्याला लेंथ प्रत्येक वेळेस काय भेटते, 5 भेटते. पण लिस्टच्या केसमध्ये असतं, जसं जसं तुम्ही एलिमेंट ऍड करता तशी त्याची साईज त्याची इन्क्रीज होत जाते. ओके, फॉर एक्झाम्पल आता जर तुम्ही बघाल, एक पण एलिमेंट न टाकता त्याची साईज असेल 0, मग ही आपली पहिली कंडिशनच ट्रू होऊन जाईल, खाली येणारच नाही, राईट. तर साईज केव्हा पण इन्क्रीमेंट होत राहते.
ऍरे सारखं नाहीये. ऍरे मध्ये जेव्हा आपण एलिमेंट ऍरे क्रिएट करतो तेव्हा ही साईज ब्लॉक होऊन जाते तेवढी. तर इथे आपल्याला काय वापरावं लागेल, एक व्हेरिएबल वापरावं लागेल जो की साईजला ट्रॅक करेल. ओके, तर आपण एक व्हेरिएबल घेऊ, इंट साईज, याला करू 0, आणि ही जी साईज आहे तिला आपण इथं ट्रॅक करू. साईज, सॉरी, this डॉट साईज इक्वल टू साईज, आणि टॉप इज ग्रेटर दॅन इक्वल टू साईज -1. ओके, साईज -1 का? कारण की आपल्याला इंडेक्स आपले किती असतात, जर 5 एलिमेंट तर 4च इंडेक्स असतात. 0 1 2 3, सॉरी, 4 इंडेक्सनी 4 पर्यंत स्टोअर करू शकतो आपण, 0 1 2 3 4. ओके, तर एवढे चेंजेस केल्यावर आपला प्रोग्राम आता चालला पाहिजे. आता आपण हे दोघं टाकून बघू आधी. हा, चाललं. हा रिस्पेक्टर पॉप झाला, मायक्रॉस पॉप झाला. आता आपण एज कंडिशन चेक करू. आता हा रिस्पेक्ट हेच इन्क्रीमेंट करतोय मी आता. एक इथे टाकतो मी, 1 2 आणि 3. ओके, तर हे 1 2 3 आणि यावरचे 2 व्हॅल्यू, एवढाच इन्सर्ट झाला पाहिजे आणि हा इन्सर्ट नाही झाला पाहिजे. ओके, सेव्ह करतो. स्टॅक इज ऑलरेडी फुल आलं, राईट. जेव्हा आपण हा एलिमेंट इन्सर्ट करायला गेलो 23 नंबरच्या लाईनवर, तेव्हा स्टॅक इज ऑलरेडी फुल आलं. आणि आपले पॉप कुठले कुठले एलिमेंट झाले खाली जाऊन आपण पॉप करतोय. हा रिस्पेक्टर 3 2 1 म्हणजे उलट्या ऑर्डरमध्ये, राईट. लास्ट इन फर्स्ट आउट, रिस्पेक्टर मायक्रॉस. तर बघा, आपण जेनेरिक, आपण साधा स्टॅक पण इम्प्लिमेंट केला, आपण जेनेरिक स्टॅक पण इम्प्लिमेंट केला, आपण 3 मेथड इम्प्लिमेंट केल्यात. कुठल्या? पुश, पिक आणि पॉप, आणि अजून एक इज एम्प्टी. ओके, तर जे जावाने प्रोव्हाइड केलं इम्प्लिमेंटेशन ते ऑब्व्हियसली मोस्ट कॉन्क्रीट आहे. त्यात अजून खूप साऱ्या मेथड भेटतात तुम्हाला लिस्ट मधल्या. ओके, तर तुम्ही तोच स्टॅक क्लास यूज करा, पण ते जस्ट आपण फॉर प्रॅक्टिस पर्पज, जर तुम्हाला कोणी विचारलं की स्टॅक क्लास इम्प्लिमेंट करा, तर त्यासाठी आपण ही स्टॅक क्लास इम्प्लिमेंट केली, जेनेरिक्स आणि नॉर्मल स्टॅक क्लास पण. ओके, तर होपफुली तुम्हाला समजलं असेल स्टॅक कुठे यूज करायचा, काय यूज करायचा. तर मेन यूज काय, अंडू ऑपरेशन. ओके, अंडू ऑपरेशन कुठेही जिथं आपण अंडू करू शकतो गोष्ट, जसं की टेक्स्ट एडिटर झाले, ब्राउझर झाले, राईट. इव्हन कोड एडिटर, राईट. कोड एडिटर मध्ये काय होतं, जसं आपण टाईप करतो तर लास्ट जे टाईप व्हॅल्यू तीच डिलीट होते बघा, राईट. ह्याला अंडू ऑपरेशन, ह्याला स्टॅक म्हणतात. ओके, तर हे होतं आपलं खूप मोठं ट्युटोरियल स्टॅकवर. जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये विथ न्यू डेटा स्ट्रक्चर. धन्यवाद.